Hello dear students, welcome all of you in 11th standard. I am Srimati S.D. Patil from Mahatma Gandhi Vidya Mandir's MSG Junior College, Malegaon Camp. Dear students, today we are going to discuss second section, that is the second poem, The Sword by Victor Hugo. Now let's start icebreaker activity. In this poem, first activity is make a list of words related to agriculture. Which words are related to agriculture? Listen: farmer, seeds, crop, plough, farm, sickle, sow, rain, reap, harvest, spade, etc. Now next activity. Discuss the activities carried out by a farmer. शेतकऱ्याकडून त्याच्या शेतामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज ह्या केल्या जातात त्या आपल्याला इथं लिहायच्या आहेत. द ॲक्टिव्हिटीज आर प्लोईंग, सोईंग, इरिगेटिंग अँड हार्वेस्टिंग. क्रमाने येणाऱ्या ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. प्लोईंग, सोईंग, इरिगेटिंग अँड हार्वेस्टिंग. नाउ नेक्स्ट activity. In our country, engineering, teaching and medical fields are much sought after. Other occupations, though they make a significant contribution to the society, do not get their due. तर आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग असेल, टीचिंग किंवा मेडिकल क्षेत्र असेल यांना जास्त मान हा मिळत असतो. बाकीचे जे काही प्रोफेशन आहेत, जे काही व्यवसाय आहेत, ते जरी समाजासाठी फायद्याचे असतील, त्यांचं सामाजिक योगदान असेल तरीसुद्धा त्यांना जो रिस्पेक्ट आहे, जो मान सन्मान आहे तो पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. मग या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पाहायचे आहे की कोणकोणते असे ऑक्युपेशन्स आहेत की त्यांना मान सन्मान हा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. ते आपण बघूया. लिसन हिअर they already gave us example with answer. First, A. Farmer. Highly unpredictable economic gains. ज्यांची उत्पन्नाची शाश्वती नसते म्हणून त्यांच्याकडे पैसा नसतो. नेक्स्ट, conservancy workers. Highly risk in case of health, lack of sanitations, unavailability of equipment. तर त्यांच्याकडे स्वच्छता नसते, तसेच अवजारांची सुद्धा त्यांच्याकडे उपलब्धता राहत नाही. नेक्स्ट, लेबरर्स. नो ॲश्युरन्स ऑफ वर्क. त्यांच्या कामाची खात्री नसते. नो फिक्स पे. नो ट्रेनिंग. त्यांना कामासाठी काही ट्रेनिंग वगैरे दिलं जात नाही. डेंजरस लेबर्स अँड नो रिस्पेक्ट. नाव नेक्स्ट हाऊसमेड. लो वेजेस. कमी पगार त्यांना असतो. नो फिक्स टाईम. तसंच त्यांचे कामाचे तास हे निर्धारित नसतात. इनसिक्युरिटी ॲट वर्कप्लेस. नेक्स्ट, स्ट्रीट वेंडर्स. रस्त्यावरील विक्रेते. ट्रबलसम जॉब. खूप मेहनतीचा असा त्यांचा किंवा खूप खतरनाक असा त्यांचा जॉब असतो. लूड बाय दी पीपल. अनसर्टन्टी अबाउट इन्कम. तसंच लोकांकडून त्यांना लुटलं जातं आणि विशिष्ट अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या इन्कमची ही खात्री नसते.
Now listen next activity. Agriculture is the backbone of Indian economy. Fill in the boxes supporting this statement and complete the following web diagram. तर विद्यार्थी मित्रांनो, शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ह्या स्टेटमेंटला सपोर्ट करणारे बाकीचे स्टेटमेंट किंवा बाकीची आपली मतं आपल्याला त्या वेब डायग्राममध्ये दिलेल्या लिहायचे आहेत. तर बघा, लिसन वेब डायग्राम. ॲग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया. तर शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि मग त्या आधारे त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याला सपोर्ट करणारे स्टेटमेंट आपल्याला इथं आपण मांडलेले आहेत. फर्स्ट, अ लार्ज पार्ट ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्ड इन ॲग्रिकल्चर. नेक्स्ट, Indian economy is somehow depends on agriculture also. Next, along with industry, various crop invented to grow economy. And last, India's population depends upon the food grown by farmers. Now student, we will start our poem The Sower by Victor Hugo in our next lecture. Thank you.